नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 भाग 3 हा 3 नंबरचा व्हिडिओ पाहून राहिलो. या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या सभा याविषयी माहिती पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी सहकार या विषयाच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील भाग 3 हा व्हिडिओ आपण बघून राहिलो. या व्हिडिओच्या अगोदरच्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आणि 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने बघितली होती. पहिल्या व्हिडिओमध्ये अंतर्गत साधने बघितली होती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाह्य साधने बघितली होती. आता या तिसऱ्या व्हिडिओमध्ये जो सिरीज आहे आपली व्हिडिओची या प्रकरणावरची 3 नंबरचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960चा भाग 3. त्यातला दुसरा टप्पा या प्रकरणामधला सहकारी संस्थेच्या सभा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. सहकारी संस्थेच्या सभा पेज नंबर 75वर. तर सहकारी संस्थेच्या सभा विषयी सहकार कायद्यामध्ये जो 1960चा सहकार कायदा आहे आणि मग 97व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्र सरकारमध्ये त्यात दुरुस्त्या व बदल करून जो नवीन कायदा अंमलात आला 2013 पासून सुरू झाला, त्या कायद्यामध्ये सहकारी संस्थेच्या सभेविषयी काय तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या तरतुदींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये आणि या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण बघू सहकारी संस्थेच्या सभेला मीटिंग असं सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये. तर या सभेविषयी काही थोडक्यात प्रस्तावना तुम्हाला दिलेली आहे. आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी तुम्हाला शिकवलं होतं. एक वर्षी नेहमी आपला मुद्दा येतो की सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो आणि सहकारी संघटन किंवा सहकारी चळवळ ही एक लोकशाही संघटना आहे. म्हणजे कोणीही एका व्यक्तीच्या मतानं सहकारी संस्थेचा कारभार चालतो का? नाही. सर्वांचे जे भागधारक आहे, संचालक आहे, सर्वांनी विचार विनिमय करून सहकारी संस्थेचे निर्णय घेतले जातात. म्हणून सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाची मालकी असंख्य भागधारकांच्या हाती सोपवली असते. कारण जो व्यक्ती सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतो त्याला आपण भागधारक म्हणतो आणि अशा भागधारकांच्या हाती संस्थेची मालकी असते. इथं दिलेल्या भागधारकांच्या हाती संस्थेची मालकी सोपवलेली असते. सहकारी संस्थेच्या सभा आपण अभ्यासून राहिलो. त्यानंतर संस्थेची ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी सभासदांनी एकत्र येऊन चर्चा करावी लागते. जर आपण म्हटलं एका व्यक्तीच्या जर हाती असते संस्थेचे निर्णय घेण्याची प्रक्रिया, तर सभेचं काही काम असतं का? नाही. परंतु सहकारी संस्थेच्या प्रत्येक भागधारकाचं मत विचारात घेऊन संस्थेचे निर्णय घेतले जातात. तर त्यासाठी मग सभासदांना एकत्र आणावं लागते कुठेतरी. तर एकत्र येऊन चर्चा करावी लागते आणि सभेशिवाय कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. सहकारी संस्थेमध्ये सभेशिवाय कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. संस्थेचे सर्व निर्णय सभा घेऊन त्यामध्ये सर्वांनी संबंधित विषयावर चर्चा करून ठराव संमत केले जातात. सभेमध्ये काय केले जाते? सर्वांशी विचार विनिमय केला जातात आणि ज्या विचाराचे एकूण सभासद असतील, निर्णयाचे एकूण सभासद असतील असे ठराव संमत केले जातात. तर मग चला, सभेचा अशा ज्या सभा घेतल्या जातात तर त्या सभेचा अर्थ आपल्याला माहीत असणं अगोदर आवश्यक आहे. तर सभा म्हणजे काय नेमकं तर तुम्हाला माहिती असेल. 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या विशिष्ट ठिकाणी एकत्र येऊन चर्चा करतात, त्याला आपण सभा असं म्हणतो. तर यामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत तुम्हाला सभेच्या, की सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद आणि व्यवस्थापन समितीला असतात. तर मग सभासदांना एकत्र आणणे किंवा त्यांच्या समूहाने एकत्र येणं आवश्यक असते यासाठी, सर्व चर्चा करण्यासाठी. म्हणून विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलविण्यात येते. एखादा विशिष्ट उद्देश जर डोळ्यासमोर असेल, कोणत्या विषयावर चर्चा करायची, तर त्यासाठी एकत्र येऊन सभा बोलवली जाते. तर सभा म्हणजे काय? तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये इथं व्याख्या दिलेली आहे तुम्हाला. विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे याला सभा असं म्हणतात. विशिष्ट उद्देशाने, सभेसाठी एक पूर्व विशिष्ट उद्देश असला पाहिजे. एकत्र किती व्यक्ती आले पाहिजेत? 2 किंवा अधिक व्यक्ती. आणि कशासाठी? विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे याला सभा असं म्हणतात. पहिली व्याख्या. दुसऱ्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे 2 किंवा अधिक व्यक्ती कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसामान्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. कायद्याने
जे मान्य आहे अशा विषयावर जर चर्चा करण्यासाठी सभासद एकत्र येत असतील तर त्याला आपण सभा असं म्हणतो. पुढची तिसरी व्याख्या दिलेली आहे. सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात, त्यास सभा असं म्हणतात. या व्याख्येमध्ये विषय सविस्तर सांगितलेला आहे की एखाद्या अधिकृत पत्त्यावर एखाद्या सभेची सूचना पाठवली जाते, त्यांना बोलवलं जातं एका ठराविक तारखेला आणि ठराविक तारखेला बोलवल्यानंतर त्यांना एक कार्यक्रम पत्रिका दिली जाते की कोणत्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी त्यांना एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते आणि निर्णय घेतले जातात, त्यास सभा असं म्हणतात. या सभेच्या 3 व्याख्या आपण बघितल्या. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल सभा म्हणजे काय. तर सभा म्हणजे सर्वसाधारण ढोबळ मनाने असं म्हणता येईल आपल्याला की पूर्वनियोजित ठिकाणी पूर्वनियोजित विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घेणे याला सभा असं म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल सभा म्हणजे काय. तर या सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात या सभा कोणकोणत्या आयोजित केल्या जातात, कधी आयोजित केल्या जातात, त्यामध्ये सहकार कायद्यानुसार काय तरतुदी आहे यावर आपल्याला आता फोकस करायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे. तर पुढचा टप्पा दिलेला आहे सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार. सहकारी संस्थेमध्ये ज्या सभा किंवा मीटिंग आयोजित केल्या जातात, भरविल्या जातात, त्या कोणत्या प्रकारच्या असतात. तर महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 मध्ये नुसार सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा अशा 2 प्रकारच्या सभा सहकारी संस्थेला भरवाव्या लागतात. तर या 2 प्रकारच्या सभा ज्या मुख्य आहेत, एक सभासदांची सभा आणि दुसरी व्यवस्थापन समितीच्या संचालक मंडळाची सभा, व्यवस्थापन समितीची किंवा संचालक मंडळाच्या सभा. हे सहकारी संस्थेच्या सभांचे 2 मुख्य प्रकार अ आणि ब. तर या दोन्ही प्रकारांमध्ये काही उपसभा येतात, त्याचा आपण सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. सहकारी संस्थेच्या सभांचा पहिला प्रकार आहे सभासदांच्या सभा. महत्त्वाच्या असतात कारण सभासदांना आपण मालक असं म्हणतो, सहकारी संस्थेचे मालक. म्हणून यांच्याशी चर्चा करण्यासाठी ज्या सभा बोलवल्या जातात ती आहे पहिली सर्वसाधारण सभा, अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. या 4 सभा प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार बोलवाव्या लागतात. तर या एका सभेचा सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार पाहून राहिलो. त्यातला पहिला प्रकार पाहून राहिलो आपण सभासदांच्या सभा आणि सभासदांच्या सभेमधला पहिला प्रकार पाहून राहिलो पहिली साधारण मंडळ सभा किंवा त्याला नियामक सभा असं सुद्धा म्हणतात. तर पहिली सभा सभासदांच्या सभेचा पहिला प्रकार आहे सभासदांच्या सभा. तर ह्या ज्या सभासदांच्या सभा असतात ह्या आपण 4 प्रकारच्या पाहिल्या. तर त्या 4 याचा आपल्याला एकेकानुसार विचार करावा लागेल. सभासदांच्या सभेमध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे इथं की सभासदांनी उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो. आपण सभासद जेव्हा शिकलो त्यावेळेस या गोष्टीचा अभ्यास केला. मतदानाचा अधिकार असतो. सभासदांच्या सभा असं म्हणतात आहे ना, या नावानं संबोधलं जाते. या सभांना सर्वसाधारण सभा या नावानं संबोधलं जाते. सभासदांच्या ज्या सभा असतात त्या सर्वसाधारण सभा नावानं ओळखल्या जातात. जनरल मीटिंग. सहकारी संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरविण्याचा अधिकार सभासदांना असतो. सभासदांच्या सर्वसाधारण सभा सार्वभौम सर्वोच्च अधिकाराच्या असल्यामुळे या सभांमधील निर्णय व्यवस्थापन समितीला अंमलात आणावे लागतात. सहकारी संस्थेतील सभासदांच्या सभावर तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या नियमानुसार 75 व 76 मध्ये, 59 ते 63 मध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहेत. सभासदांच्या सभा ह्या सहकारी संस्थेच्या सभासदांसाठीच्या सभा असतात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे व धोरणे यानुसार सभासदांमधून निर्णय घेतले जातात. सभेमध्ये ठराव, दुरुस्त्या, सुधारणा सभासदांमध्ये चर्चा होते आणि ठराव मंजूर केले जातात. म्हणून सभासद हा त्यांच्या सभेतील एक महत्त्वाचा घटक असतो. सभासदांच्या ज्या सभा असतात या सर्व सभांमध्ये महत्त्वाचा घटक कोणता असतो? सभासद असतो. कारण त्यांच्याशी चर्चा केली जातात, त्यांच्याशी ठराव मांडले जातात, त्यांच्याकडूनच दुरुस्त्यासुद्धा सुचवल्या जातात आणि त्यांच्या प्रस्तावाचं ठरावामध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीनं सभासदांच्या सभा हा सहकारी संस्थेच्या सभांचा मुख्य प्रकार आहे पहिला.
तर सभासदांच्या सभा कोणकोणत्या असतात? तर 4 सभा असतात. पहिली सभा आहे पहिली किंवा नियामक सभा. याला पहिली साधारण सभा किंवा नियामक सभा असं सुद्धा म्हणतात. तर जो आपण हे प्रकरण अभ्यासून राहिलो, महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 मधील नियम 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते तिला पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा असं म्हणतात. महाराष्ट्र राज्य कायद्यानुसार जो कायदा 1960 त्यातील कलम 59 दिलेला आहे की नोंदणी झाल्याबरोबर 3 महिन्याच्या अशा प्रत्येक सहकारी संस्थेनं आपली पहिली सभा, आयुष्यातली पहिली सभा असते ती त्या संस्थेची नोंदणी झाल्यानंतरची, म्हणून तिचं नाव आहे पहिली साधारण सभा. तर ही बोलवणं आवश्यक असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नोंदणीपासून 3 महिन्याच्या आत आहे ना. अशा पद्धतीनं ही सभा प्रत्येक सहकारी संस्थेला बोलवली लागते आणि ही सभा जेव्हा बोलवली जाते तेव्हा नोंदणीनंतर संस्थेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होते. आपण पत्रव्यवहारामध्ये पाहिलं होतं की नोंदणीच्या अगोदर सहकारी संस्था कोण्या नावानं ओळखल्या जातात? नियोजित. आणि नोंदणीनंतर तिला कोणतं अस्तित्व प्राप्त होते? नोंदणीनंतर तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते आणि कायद्यानुसार अशी सभा बोलवावी लागते प्रत्येक सहकारी संस्थेला. आणि ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते, म्हणून या सभेचं नाव आहे पहिली सर्वसाधारण सभा. ही सभा सहकारी संस्थेचा प्रवर्तकाला बोलवावी लागते. ही सभा सहकारी संस्थेचा कोण बोलवत असतो? मुख्य प्रवर्तक जो असतो, कारण सहकारी संस्थेचा संचालक मंडळ सचिव त्यावेळेला ठरलेला नसतो. तर ही सभा कोण बोलावत असतं? सहकारी संस्थेचा मुख्य प्रवर्तकाला बोलवावी लागते. मुख्य प्रवर्तकाने पहिल्या साधारण मंडळ सभा बोलविण्यात कसूर केला तर सहकार निबंधक आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात. जर 3 महिन्याच्या आत एखाद्या प्रवर्तकानं सभा बोलवली नाही तर निबंधकसुद्धा अशी सभा बोलवू शकतात. तर साधारणतः या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा केली जाते? तर पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणती जी सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवावी लागते सभासदांना, त्यामध्ये कोणते विषय असतात साधारणतः? तर पहिला विषय असतो सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. कोणत्याही सभेचा हा पहिला विषय राहील. दुसरा विषय असतो सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे, कारण नोंदणी झाल्यानंतर पहिलीच सभा असते तर सभासदांना माहिती द्यावी लागते की आपल्या संस्थेची नोंदणी झालेली आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तिसरा विषय असतो पहिल्या सभेमधला सहकार निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम व उपविधी स्वीकारणे. आपण जेव्हा मागच्या वर्षी शिकवलं होतं तुम्हाला की सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाला सुरुवातीलाच पोटनियमाच्या 4 प्रती नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागतात. पोटनियम म्हणजे सहकारी संस्थेच्या अंतर्गत कामकाजाची नियमावली आणि ती जर निबंधकांना जशीच्या तशी मंजूर केली असेल किंवा काही दुरुस्त्यांनीशी मंजूर केली असेल तर ती सुद्धा सभासदांना माहिती द्यावी लागते आणि ते स्वीकारावं लागते. चौथा विषय राहतो सहकारी संस्थेच्या अधिनियमातील तरतुदीस अधीन राहून रीतसर निवडणुका होईपर्यंत हंगामी व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड करणे. सहकारी संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठरवलं जातं की मग आता लगेच निवडणुका घेणं शक्य नाही, तर मग पुढील कामकाज तर आता प्रवर्तकाला करता येत नाही, कारण नोंदणीच्या अगोदर प्रवर्तक सर्व कामकाज पाहत असतो आणि नोंदणीनंतर संचालक मंडळ अध्यक्ष नियुक्त करावा लागतो. तर मग अशी परिस्थिती जर शक्य नसेल तर हंगामी व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. 5वा विषय राहतो संस्था स्थापनेसाठी झालेल्या प्राथमिक खर्चास मान्यता देणे. सुरुवातीचा खर्च प्रवर्तक करत असतो नोंदणीच्या अगोदरचा, तर त्यालासुद्धा मान्यता सभासदांकडून घ्यावी लागते. 6वा विषय आहे हिशेबपत्रक स्वीकारणे आणि सभेच्या 14 दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या सर्व व्यवहारांबाबतचे प्रतिवृत्त सादर करणे. सहकारी संस्थेची जी पहिली सभा बोलवली असेल त्याच्या 14 दिवस अगोदरपर्यंतचे सर्व व्यवहार सभासदांकडून मंजूर करून घ्यावे लागतात. 7वा विषय राहील या सभेमधला प्रवर्तकाच्या नावाने असणारे खाते, जे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात नोंदणीच्या अगोदर कोणाच्या नावानं खातं असतं? प्रवर्तकाच्या नावे, कारण त्यावेळेस संस्थेला नाव मिळालेलं नसतं. ती कोण्या नावानं ओळखली जाते? नियोजित. तर ह्या प्रवर्तकाच्या नावानं असलेलं खातं संस्थेच्या नावानं हस्तांतरित करावं लागतं.
पुढचा विषय राहतो नवीन सभासदांना प्रवेश देणे. संस्था नोंदणीच्या वेळी किंवा नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जे सहभागी व्यक्ती असतात त्यांना आपोआप सभासदत्व मिळते. परंतु आणखी काही नवीन व्यक्तींना जर सभासदत्व द्यायचं असेल, प्रवेश द्यायचा असेल तर ते सुद्धा या सभेमध्ये ठरवलं जाते. पुढचा विषय राहील सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरविणे. जर सहकारी संस्था पतपुरवठा सहकारी संस्था असेल, पतपुरवठा करणारी, तर त्या सहकारी संस्थेला किती कर्ज द्यायचं आपल्या सभासदांना त्याची मर्यादासुद्धा ठरवल्या जाते. पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रकसुद्धा या सभेमध्ये मंजूर करून घ्यावं लागते. आणि शेवटचा विषय असतो, हे विषय सोडून आणखी वेळेवर जर एखादा महत्त्वाचा विषय जर आठवला तर अध्यक्षाची परवानगी घेऊन ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सुद्धा चर्चा केली जाते. तर अशा पद्धतीने ही जी पहिली सर्वसाधारण सभा असते हे संस्था स्थापनेचा हेतू उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने आयोजित केली जाते. शिवाय या सभेला आकार व दिशा देणे, संस्थेला आकार व दिशा देण्याचे कामसुद्धा केलं जाते. तर अशा पद्धतीनं सभासदांच्या सभेमधला पहिला प्रकार पाहला आपण सभासदांच्या सभा. यामध्ये तुम्हाला कृती दिलेली आहे. सहकारी संस्थेच्या पहिल्या साधारण सभेची किंवा नियामक सभेच्या कामकाजासंदर्भात चर्चा करा. म्हणजे तुम्हाला हे जे विषय दिलेले आहेत इथं या विषयासंबंधित आपल्या मित्रांसोबत तुम्हाला चर्चा करायची आहे की कशा पद्धतीनं सहकारी संस्थेचं कामकाज पहिल्या सभेमध्ये होते. सभासदांच्या सभेमधला दुसरा प्रकार आहे आपला अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा. प्रत्येक सहकारी संस्थेला वर्षातून आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेचं एक आर्थिक वर्ष असते, 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या 31 मार्च नंतर 3 महिन्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला इथं दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील 75 या कलमानुसार आणि 60 नुसार सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत प्रत्येक सहकारी संस्थेला वार्षिक सभा बोलवावी लागते. आणि या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सभा असं म्हणतात. म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार ही सभा घ्यावी लागते, म्हणून या सभेचं नाव आहे वार्षिक सभा. ही सभा दरवर्षी बोलवावी लागते. संस्थेचं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत अशा संस्थेची वार्षिक हिशेबपत्रकं वगैरे सर्व कागदपत्र तयार करून 4 महिन्याच्या आत संस्थेचं लेखापरीक्षण करून घेणं बंधनकारक असते. आणि सर्व आटोपल्यानंतर वार्षिक सभेची सूचना सचिवाने सर्व सभासदांना उपविधीतील तरतुदीनुसार सभेपूर्वी किमान 14 दिवस अगोदर द्यावी लागते. या वार्षिक सभेची सूचना प्रत्येक सभासदाला जो संस्थेचा सभासद असेल अशा व्यक्तीला किती दिवस अगोदर पोहोचली पाहिजे? 14 दिवस अगोदर पोहोचणं आवश्यक असते. आणि ही सभा कोण पाठवत असतं? सचिव. सभेची सूचना आणि कार्यक्रमपत्रिका कोण पाठवत असते? सचिव ही सभा बोलवत असतो. तर या सभेची सूचना संबंधित लेखापरीक्षकाला सुद्धा द्यावी लागते. म्हणजे जो हिशेब तपासणीच असतो त्या हिशेब तपासणीसाला सुद्धा द्यावी लागते. आणि आवश्यकता वाटल्यास हिशेबासंबंधीचा खुलासा करण्यासाठी तो सभेमध्ये हजर राहू शकतो. सहकार कायद्याने सभासदांना मालक म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर या सभेत सामूहिकरित्या करून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेता येतो. म्हणजे मालक जसा आपल्या अधिकारांचा उपयोग करतो त्याप्रमाणे सभासद आपल्या अधिकारांचा उपयोग करून घेऊ शकतो. सर्वसाधारण सभासद किंवा क्रियाशील सभासद, आपण जो सभासदांचे प्रकार पाहिले होते पहिल्याच प्रकरणामध्ये, तर हे सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहता येते या सभासदांना. आणि संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वर्षभरातील केलेल्या कामकाजाचे मूल्यमापन करता येते. सहकारी संस्थेचं सर्व कामकाज सभासदांनी निवडून दिलेले जे संचालक मंडळ असते ते पाहत असते, त्याला आपण व्यवस्थापन समिती म्हणतो. तर वर्षभरात त्यांनी काय कामकाज केलं त्याचं मूल्यमापनसुद्धा या सभेमध्ये सभासदांकडून केलं जाते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहिल्या साधारण सभेव्यतिरिक्त संस्थेच्या इतर सर्वसाधारण सभा सचिव किंवा उपविधीद्वारे अन्य तद्वन्वये अशा सभा बोलविण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेला कोणताही अधिकारी निबंधकाला सूचना देऊन 75 मधील पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या कालावधीमध्ये भरविल. पूर्वीच्या कलम 75 मध्ये वार्षिक सभेस मुदतवाढ देण्याची तरतूद होती व त्याचा अधिकार शासनास होता. परंतु नवीन दुरुस्ती अन्वये कोणत्याही परिस्थितीत संस्थेच्या समितीस संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत अधिमंडळाची वार्षिक सभा घेणं बंधनकारक असते. म्हणजे 6 महिन्यानंतर मुदत वाढवून देणं शक्य नाही या नवीन कायद्यातील दुरुस्तीनुसार 2013 नुसार.
तर अशा पद्धतीने ही दुसरी सभा आहे वार्षिक सर्वसाधारण सभा. तर या सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होते? पहिला विषय आहे सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. दुसरा विषय मागील सभेचं इतिवृत्तांत किंवा सभावृत्तांत वाचून कायम करणे. म्हणजे मागच्या सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली होती ते सभासदांना समजून सांगणे की काय निर्णय घेण्यात आले होते. रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करणे. सहकारी संस्थेचे दरवर्षी 1/3 संचालक निवृत्त होत असतात. तर या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करावी लागते. चौथा विषय आहे सभेमधला आर्थिक वर्षाचे जमा खर्च, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक व हिशेब तपासणीचा अहवाल इत्यादींना सुद्धा मंजुरी घ्यावी लागते की मागील वर्षामध्ये एवढा जमा झाला, खर्च झाला, नफा तोटा काय झाला, हिशेब तपासणीचा अहवाल या सर्वावर चर्चा करून मंजुरी दिली जाते. पुढचं दिलेलं आहे मागील वर्षाच्या लेखापरीक्षण अहवाल, आधीच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल व समिती अहवाल स्वीकृतीसाठी ठेवणे आणि वार्षिक अहवालास मंजुरी देणे. पुढचं राहतं पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजूर घेणे. पुढचा विषय लाभांशाचा दर ठरविणे व जाहीर करणे. आपण पाहिलं होतं की प्रत्येक कोणतीही सहकारी संस्था आपल्या नफ्याच्या जास्तीत जास्त 15% एवढाच लाभांश सभासदांना देऊ शकते. तर यातला किती आपल्याला द्यायचा आहे, आपल्या नफ्यानुसार नफा झाला किंवा नाही झाला, सभासदांना लाभून द्यायचा काही नाही आणि द्यायचा तर किती द्यायचा, हे सुद्धा या सभेमध्ये ठरवलं जाते. पुढचा विषय संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्था करणे. सहकार कायद्यानुसार तर हिशेब तपासणी करावीच लागते, परंतु संस्थेचे हिशेब चुकू नये, गडबड होऊ नये यासाठी अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्थासुद्धा या सभेमध्ये केली जाते. सहकारी संस्थेचे जे कर्ज भरणारे सभासद नसतात, जे थकबाकीदार सभासद असतात, अशांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादासुद्धा या सभेमध्ये ठरवली जाते. त्यानंतरचा विषय असतो शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनांवर चर्चा करणे. सहकारी संस्थेचा नफा राखीव निधीमध्ये वर्ग करून लाभांश वगैरे देऊन जर आणखी शिल्लक राहत असेल सर्व खर्च भागून तर कुठं त्याची गुंतवणूक करायची, तर हा निर्णयसुद्धा या सभेमध्ये घेतला जातो. त्यानंतरचा पुढचा विषय असतो अधिनियमाच्या किंवा कोणत्याही नियमाच्या नियमानुसार निबंधकाने मागविलेली इतर कोणती माहिती सभेपुढे ठेवणे. जर एखाद्या सभासदांना माहिती मागितली असेल नियमानुसार किंवा निबंधकांना मागितली असेल तर ती सभेपुढे ठेवावी लागते सभेच्या सभासदांसमोर. पुढचा विषय संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या कर्ज खात्यांची माहिती देणे. जे व्यवस्थापन समितीचे सदस्य असतात संचालक, त्यांनी आपल्या नातेवाईकांना काही कर्ज दिलं आहे का, किती कर्ज दिलेलं आहे, काही गैरवापर केला आहे का, त्याचीसुद्धा माहिती सभासदांना द्यावी लागते. चौथावा विषय आहे निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे. निबंधक एक यादी सोबत असतात लेखापरीक्षकांची, हिशेब तपासणीसांची, तर त्या यादीमधून कोणता व्यक्ती आपण निवडावा ते सुद्धा या सभेमध्ये ठरवलं जाते. आणि 15वा विषय अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. अशा पद्धतीने या सभेत संस्थेच्या आर्थिक वर्षात केलेल्या संपूर्ण कामकाजाचे मूल्यमापन केलं जातं. सहकारी संस्थेच्या भविष्यकालीन योजनांची निश्चिती केल्या जातात आणि म्हणून अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. ही झाली सभासदांची दुसरी महत्त्वाची सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा. आता सभासदांच्या सभेमधला तिसरा प्रकार आहे अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा किंवा त्याला विशेष साधारण सभा असं सुद्धा म्हणतात. सहकार कायद्यातील कलम 76 नुसार ही सभा बोलविली जाते. अत्यंत तातडीच्या कामासाठी ही सभा बोलवली जाते. समजा उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च नंतर दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यातच बोलवली असेल, परंतु नंतर 5-6 महिन्यांना आणखी काहीतरी अर्जंट काम पडलं तर पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वाट न पाहता मध्यातल्या काळात जी सभा आयोजित केली जाते त्याला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. इथं दिलेलं आहे 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असं म्हणतात. या सभा विशेष कामकाजासाठी भरवल्या जातात. अत्यंत महत्त्वाचं तातडीचं जर कामकाज असेल संस्थेच्या हिताचं तर त्यासाठी ही सभा बोलवली जाते किंवा निबंधकसुद्धा अशी सभा बोलवू शकतात. सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते.
काही महत्त्वाच्या विषयांना, तर त्यासाठी पुढील वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. पहिले सांगितलं मी तुम्हाला. म्हणूनच सभासदांची विशेष सभा बोलवली जाते. कलम 76(1) मध्ये दिलेल्या अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलवता येईल याची तरतूद आहे. कोण ही सभा बोलवू शकते? तर संस्थेचा अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समिती बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत खालील प्रसंगी सभा बोलवू शकतात. कोणकोणत्या प्रसंगी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते? एक तर 1/5 सभासदांनी जर मागणी केली की संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवा, तर अशी सभा बोलवली जाते. किंवा निबंधकांना सूचना केली असेल सभा बोलवा, तर विशेष सभा बोलवली जाते. तिसरा मुद्दा आहे, सहकारी संस्था किंवा संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारीसुद्धा अशी सभा घेऊ शकतो. आणि व्यवस्थापन समितीने जर सूचना केली असेल तर अशी सभा बोलवली जाते, विशेष सभा. त्या अशा विशेष सभा बोलविण्यासाठी किंवा या सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा केली जाते? तर या विशेष सभेची सूचना एक महत्त्वाचं आहे की 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सर्व सभासदांना दिली जाते. पहिली जी सभा पाहिली याच्या अगोदरची आपण वार्षिक सर्वसाधारण सभा, त्या सभेची सूचना 14 दिवस अगोदर, आणि विशेष सभेची सूचना किती दिवस अगोदर? 7 दिवस अगोदर. अशा पद्धतीनं ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. तर हे कोणकोणत्या विषयासाठी बोलवली जाते? पहिला विषय आहे, संस्थेच्या पोटनियमात जर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी विशेष सभा बोलवावी लागते. दुसरा विषय दिलेला आहे, संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारीच्या कलमात जर बदल करायचा असेल, आपण पाहतो संस्थेच्या नावापुढे लिमिटेड किंवा अनलिमिटेड, मर्यादित किंवा अमर्यादित असे शब्द लागलेले असतात सगळ्यात शेवटी. तर याचा उल्लेख असतो, जबाबदारी असते ती ठरलेली. मर्यादित जबाबदारीची सहकारी संस्था आहे किंवा अमर्यादित जबाबदारीची सहकारी संस्था आहे, त्यामध्ये बदल करायचा असेल तर ही सभा बोलवावी लागते. संस्थेच्या नावात जर बदल करायचा असेल तर विशेष सभा बोलवावी लागते. संस्थेचं हस्तांतरण, विसर्जन, रूपांतरण किंवा एकत्रीकरण करायचं असेल तर ही सभा बोलवावी लागते. 5वा विषय, सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात जर वाढ करायची असेल किंवा दर्शनी भागांचे मूल्य वाढवायचे असेल, समजा आपण पाहिलं होतं सुरुवातीला दर्शनी मूल्य म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, तर सुरुवातीला सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाने उपविधीमध्ये जर ठरवलं असेल की 10 रुपयाचा एक भाग, हे झालं सहकारी संस्थेच्या दर्शनी किंमत. हे जर वाढवायचं असेल तर सहकारी संस्थेच्या विशेष सभेचं आयोजन करावं लागते. काही सहकारी संस्थेचा विकास प्रकल्प आला असेल अर्जंट तातडीनं, त्याला मान्यता द्यायची असेल नवीन कामाला, तर त्यासाठी ही सभा बोलवली जाते. 7वा विषय, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास, म्हणजे एखाद्या अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालकाविरुद्ध अविश्वासाचा ठराव जर आला असेल सभासदांकडून, तर त्यावर सुद्धा ही सभा बोलवावी लागते. निबंधकाचा आदेश आला असेल काय त्यांनी सुचविलेल्या कामासाठी सभा घ्यायचा, तर त्यासाठी विशेष सभा बोलवावी लागते. आणि शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी तातडीनं जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा विशेष सभेचं आयोजन करावं लागते. अशा पद्धतीनं विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलवली जाते. आणि या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध, शिफारशीविरुद्ध ठरावसुद्धा मंजूर होऊ शकतात. म्हणजे व्यवस्थापन समितीनं नाही म्हटलं तरीसुद्धा तो ठराव मंजूर होऊ शकतो. सभासदांच्या सभेमधला 4था महत्त्वाचा प्रकार आहे शेवटचा, अंतिम सर्वसाधारण सभा. तर ही जी अंतिम किंवा शेवटची जी सभा असते ही संस्थेच्या आयुष्यातली शेवटची सभा असते, म्हणून हिचं नाव आहे अंतिम सर्वसाधारण सभा. इथं दिलं आहे संस्थेच्या आणि सभासदांच्या आयुष्यातली ही अखेरची सभा असते, म्हणूनच हिचं नाव आहे अंतिम सर्वसाधारण सभा. संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशी सभा बोलवली जाते. जर सहकारी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर मग सभासदांचं भागभांडवल देणं, लोकांचं कर्ज देणं, काही बँकांचं कर्ज असते, तर ते सर्व कर्जरोखेधारकांचं कर्ज असते, ती सर्व प्रक्रिया पार पाडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा ही सहकारी संस्थेच्या
कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद जर करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक एका अधिकाऱ्याची नेमणूक करतात. त्या अधिकाऱ्याला ऋण परिशोधक अधिकारी असं म्हणतात, म्हणजे कर्ज परतफेड करणारा अधिकारी. तर या निबंधकाच्या आणि या सभेसाठी गणसंख्येची कोणतीही अट नसते. जी संस्थेच्या आयुष्यातली शेवटची सर्वसाधारण सभा असते त्याला गणसंख्येची अट नसते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या सभेचे 3 प्रकार असू शकतात. एक स्वखुशीने, सक्तीने किंवा निबंधकाच्या आदेशानुसार. जर बंद करा असे जर आदेश असेल निबंधकाचा तर ही सभा बोलवली जाते. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जातात. येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती व त्याची गुंतवणूक, विनियोग इत्यादी बाबींवर चर्चा केली जाते. आणि संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलयन अधिकारी किंवा ऋणशोधन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवतो. पहिल्या सभा पाहत आहोत आपण की पहिली सभा मुख्य प्रवर्तक बोलवतो. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्षाच्या संमतीने सचिव बोलवतो. आणि अंतिम सर्वसाधारण सभा कोण बोलवते? विलयन अधिकारी किंवा ऋणशोधन अधिकारी अशी सभा बोलवत असतो. संस्थेची आयुष्यात ही शेवटची सभा असते आणि ऋण परिशोधकाचा अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकार निबंधक देतात. सहकारी संस्था तोट्यात चालत असेल, तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेचे उद्दिष्ट सफल झाले नसतील किंवा सभासदाचे हितसंवर्धन करण्यात संस्थेला अपयश आले असेल तर अशा संबंधी संस्था बंद करावी लागते. कोणत्या कारणाने ही सभा बोलवावी लागते त्याचे कारण इथं दिलेले आहे. तर अशा पद्धतीने सहकारी संस्थेच्या ज्या 4 सभा पाहिल्या आहेत आपण. पहिली सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा इथं दिलेल्या आहे पहा. सहकारी संस्थेच्या सभेचे प्रकार. सभासदांच्या सभा. एक पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. ह्या 4 सभा सभासदांचे प्रकार म्हणून ओळखल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे, सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार. आता याच व्हिडिओमध्ये आपण थोडासा या टप्प्यातला दुसरा जो प्रकार राहिला, व्यवस्थापन समितीच्या सभा. सहकारी संस्थेच्या सभासदांचा जो दुसरा प्रकार आहे व्यवस्थापन समितीच्या किंवा संचालक मंडळाच्या सभा. या 3 प्रकारच्या सभा असतात. एक पहिली व्यवस्थापन समितीची पहिली सभा, दुसरी व्यवस्थापन समितीची सभा आणि तिसरी उपसमितीची सभा. तर त्याचासुद्धा अभ्यास या प्रकरणात आपण करून घेऊ, या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. व्यवस्थापन समितीची किंवा संचालकांची पहिली सर्वसाधारण सभा पहा इथं दिलेला आहे. सहकारी संस्थेचा जो ब प्रकार आहे सभेचा, व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभा. सहकारी संस्थेचं जे संचालक मंडळ असते सभासदांच्या वतीनं संस्थेचा कारभार पाहण्यासाठी जे निवडलं जातं त्यांना सभासदांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा म्हटलं जातं. आपण पाहिलं होतं पहिल्या प्रकरणात सभासदांचे प्रतिनिधी म्हणजे संचालक. तर दैनंदिन कामकाजाबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला सभासदांनी दिलेले असतात. तर त्यासाठी त्यांना हे निर्णय किंवा अधिकार किंवा घेण्यासाठी एकत्रित येऊन चर्चा विनिमय करावं लागते. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणं आवश्यक असते. तर त्या कोणकोणत्या सभा घेऊ शकतात संचालक मंडळ, तर ते इथं दिलेलं आहे. पहिली सभा त्यांची असते व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची सभा. कोणत्याही सहकारी संस्थेचं जे अधिकृत निवडून आलेलं जे संचालक मंडळ असते ते सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी काही सभा घेतल्या जातात. दर महिन्यातून 1, 12 महिन्यातून 12 अशा सभा त्या बोलवू शकतात. तर ही जी व्यवस्थापन समितीची पहिली सभा असते त्यात व्यवस्थापन समितीची पहिली सभा असं म्हणतात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समिती 1 वर्षासाठी निवड केली जाते नोंदणी झाल्याबरोबर. आणि नोंदणी झाल्याबरोबर जी व्यवस्थापन समिती निवडली जाते ती आपली पहिली सभा बोलवते. त्या सभेला संचालक मंडळाची पहिली सभा असं म्हणतात. आणि या समितीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही, ज्याला आपण हंगामी संचालक मंडळ असं म्हणतो. तर त्या सर्व नंतरच्या सभेत नसतात. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेत असतात ते नंतरच्या सभेत नसतात, कारण त्यांचे प्रायोजन शिल्लक राहिलेले नसते. अशा पद्धतीनं व्यवस्थापन समितीला जी पहिली सभा बोलवावी लागते त्याला संचालक मंडळाची पहिली सभा असं
तर या सभेमध्ये साधारणतः कोणत्या विषयावर चर्चा होते? एक, अध्यक्षाची निवड करणे. दुसरं, जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेच्या खात्यात जे खातं आहे संस्थेच्या नावानं ते बँक खातं चालविण्याचा अधिकार व्यवस्थापन मंडळाला देणे. सर्वसाधारण सभाचं कामकाज चालविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे, जसं सचिव वगैरे. सभासदांना पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजुरी देणे. सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित करणे. अंदाजपत्रकास मंजुरी देणे. पहिलेच विषय आहेत, ते प्रत्येक सभेमध्ये असतातच. सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय हा महत्त्वाचा आहे. कागदपत्रावर सह्या, सहकारी संस्थेचे जे निर्णय होत असतात, काही कागदपत्रे असतात, तर त्यावर सह्या कोण करेल त्याचा अधिकार अध्यक्षाला किंवा हंगामी व्यवस्थापन समितीला देण्यात येतो. संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरविणे आणि निबंधकांनी मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणे. अशा पद्धतीनं संचालक मंडळाची जी पहिली सभा होते निवडून आल्यानंतर, तर त्या सभेमध्ये हे विषय चर्चेला जातात. व्यवस्थापन समितीच्या सभेमधला दुसरा सभेचा प्रकार आहे व्यवस्थापन समितीच्या सभा. कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या जी संचालकांची निवड होते, सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. दर महिन्यातून एकदा, 12 महिन्याच्या 12 सभा, 1 वर्षाच्या. प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळानं किंवा व्यवस्थापन समितीनं आयोजित केल्या पाहिजेत. आणि अशी व्यवस्थापन समितीची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही, अशी सुद्धा अधिनियमात अट असते. प्रत्येक सहकारी संस्थेने किती संचालक निवडावे तर याविषयी सुद्धा सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. तर 21 पेक्षा जास्त संचालक असू नये अशी नियमात अट आहे. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस. प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालकांची किंवा व्यवस्थापन समितीची जी सभा होत असते त्याची नोटीस किंवा सूचना 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठविणे आवश्यक असते. जसं सभासदांना 14 दिवस किंवा 7 दिवस अगोदर सूचना पाठवली जाते, तसंच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना सुद्धा सभेची सूचना 7 दिवस अगोदर पोचणं आवश्यक असते. आणि या सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा केली जाईल त्याची कार्यक्रम पत्रिकासुद्धा सभेच्या सूचनेसोबत असणं आवश्यक असते. पहिला विषय असतो त्यामध्ये मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे. नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे. तिसरा विषय असतो भाग हस्तांतरण करणे. चौथा विषय असतो लाभांश दराची शिफारस करणे. 5वा विषय असतो कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणे. 6वा विषय असतो कर्ज वसुली करणे किंवा थकबाकीदारांवर कारवाई करणे. 7वा विषय असतो सेवक वर्गाची नेमणूक करणे किंवा कामाचे वाटप किंवा सेवकांची बढती किंवा बदली करणे. सहकारी संस्थेकडे आलेल्या निधीची सुरक्षित गुंतवणूक करणे. त्यानंतर पुढचा विषय असतो हिशेबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे. पुढचा विषय असतो आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे. आणि शेवटचा विषय असतो हिशेब तपासनीसाकडून हिशेब तपासणी करणे, हिशेब दोष दुरुस्त अहवाल स्वीकारणे आणि कार्यवाही करणे. अशा पद्धतीचे जे जनरल विषय असतात दर महिन्यातून कामकाजासंबंधीचे, ते सर्व व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये चर्चा करण्यासाठी कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिहिले जातात. अशा पद्धतीने सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची दुसरी सभा पाहिली आपण. तिसरा सभेचा प्रकार आहे व्यवस्थापन समितीच्या उपसमित्यांच्या सभा. जर काही सहकारी संस्था मोठ्या आकाराच्या असतील तर अशा मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळांची संख्यासुद्धा जास्त असते. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची किंवा सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. वेगवेगळ्या कामासाठी प्रत्येक उपसमितीत किमान 3 सभासद असतात आणि संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीमध्ये कायद्याच्या संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. प्रत्येक उपसमितीमध्ये 3 संचालक असतात आणि व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात येतात की लवकर ताबडतोब निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठी, लवकर निर्णय घेण्यासाठी या उपसमित्यांची नेमणूक केली जाते. तुम्ही ऐकले असेल की मंत्रिमंडळाची जशी उपसमिती असते काम करण्यासाठी नेमली जाते, शिफारशी करण्यासाठी, तशी संचालक मंडळसुद्धा मुख्य संचालक मंडळ या उपसमितीची नेमणूक करत असतात.
कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली या उपसमितीला कामकाज करावे लागते. जे मुख्य संचालक मंडळ असतं संस्थेचं, त्या संस्थेच्या नियंत्रणाखाली या उपसमितीला कामकाज करावं लागतं आणि उपसमित्यांनी घेतलेल्या नियमांना कार्यकारी समितीची मान्यता असणं आवश्यक असतं. हे जे उपसमितीच्या सभा घेतल्या जातात आणि त्यामध्ये निर्णय घेतले जातात त्याला मुख्य संचालक मंडळाची मान्यता घ्यावी लागते. उपसमितीच्या सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीत असतात. साधारणतः व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच याची कार्यपद्धती असते आणि उपसमितीच्या सभांची असते. संचालक मंडळाच्या सभेत उपसमितीच्या अहवालावर चर्चा होते. सामान्यतः ह्या कोणकोणत्या कामासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात? तर उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतरण यासारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात आणि उपसमित्यांच्या सभेचं इतिवृत्त पुस्तकात नोंदविण्यात येते. अशा पद्धतीनं या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या ज्या सभा होतात 3, एक पहिली संचालक मंडळाची सभा, त्यानंतर संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीच्या सभा आणि तिसरं उपसमितीच्या सभा. तर या प्रकरणामध्ये आपण हे 3 महत्त्वाचे मुद्दे बघितले. सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात त्या सभा आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या. सहकारी संस्थेच्या सभा, पहिलं सभासदांच्या सभा आणि दुसरं व्यवस्थापन समितीची किंवा संचालक मंडळाच्या सभा. सभासदांच्या सभेमध्ये पाहणार आपण पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा. व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये पाहिलं आपण व्यवस्थापन समितीची पहिली सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा. तर अशा पद्धतीनं या प्रकरणामधला जो दुसरा महत्त्वाचा टॉपिक होता महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, या प्रकरणामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भागभांडवलाबद्दल चर्चा केली आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये सहकारी संस्थेच्या सभांचे जे प्रकार असतात आणि त्यामध्ये कायद्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत प्रत्येक बाबतीत, तर त्या तरतुदी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या. तर सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार तुमच्या लक्षात आलेले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करण्याला विसरू नका. जर तुम्ही 12वी सहकार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.